तर बघा सगळीकडून पॅक करून घेतलं, सगळ्या साईडने पॅक करून घेतलं. इथं पण अशी टिप मारून घेतलेली आहे. सगळीकडून पॅक केल्याच्या नंतर एकदम काठोकाठ इथं कट करून घेतलेलं आहे ब्लाऊज पिसाचं कापड या पद्धतीने असं. आणि याला पण मी जोडून घेतलेलं आहे मध्यभागी आणि याच्यावर दाब टीप देऊन घेतलेली या पद्धतीने. तर आता आपल्याला असं मध्य करायचं आहे असा याचा वाला, आणि याला पण असं जोडून घ्यायचं या पद्धतीने. आणि असं बंद बाजू एका साईडने ठेवून घ्यायची आहे आपल्याला. आणि आपल्याला याच्यावरती अशी मार्किंग करून घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा याच्यावरती असं ठेवल्याच्या नंतर आपल्याला इकडच्या बाजूनी 1.5 इंच राहिलं पाहिजे, तर आपल्याला राहत नाही. त्याच्यामुळे माझ्याकडे अजून एक शिल्लक कापड आहे याच्यामधलं. तर याच्यासारखंच असं इथं जॉईंट करून घेऊया इथं या पद्धतीने असं, आणि उरलेलं कापड कट करून घेऊया. तर बघा मी जॉईंट करून घेतलेलं आहे. दुसरं पण 1 2 3 पार्ट लागलेले आहे आपल्याला. तर बघा आता असं मध्य घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने, आणि एकदम संवान हाताने असं दाबून घ्यायचं आहे. तर बघा इथं याची अशी लेवल ठेवायची आहे, इथं पण आणि इथं पण आपल्याला अशी लेवल ठेवून घ्यायची आहे या पद्धतीने, ही बंद बाजूकून. आणि आता आपण याला पिना लावून घेऊया आणि मग याचं असं खडूने आखून घेऊया. तर बघा मी इथं पिना लावून घेतलेला आहे 3 ठिकाणी, म्हणजे इकडे तिकडे सरकणार नाही. आणि इथं पण लेवल धरायची आपल्याला आणि इकडून पण. तर बघा आता खडूने किंवा आपल्याला पॅनाने इथं अशी मार्किंग करून घ्यायची या पद्धतीने एकदम कडाला. तर बघा मी अशी खडूने अशी मार्किंग करून घेतलेली आहे, तुम्हाला अंदाज दिसत असेल या प्रकारे. तर आता आपल्याला काठोकाठ असं कट करून घ्यायचं या पद्धतीने. हे बघा असं. तर बघा कट करून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला ह्या पिना काढून घ्यायच्या आहे. तर बघा या पद्धतीने आपला गळा तयार झालेला आहे. आणि आपल्याला आता याच्या पुढं 1.5 किंवा 1.25 इंचाची मार्किंग करायची आहे. सेम असाच आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे. तर बघा मी 1.5 इंच देऊ राहिले, याच्यावर 1.25 दिलं तर कारण मग इथून आपण दाबू त्यावेळेस हे कमी होईल, त्याच्यामुळे आपल्याला 1.5 इंचाचं करायचं आहे. तर बघा या पद्धतीने 1.5 इंचाची मार्किंग करूया आणि याला आकार देऊन घेऊया. तर बघा मी अशी मार्किंग करून घेतलेली आहे, आणि पिना लावून घेतलेला आहे, म्हणजे इकडे तिकडे सरकणार नाही. तर बघा आता आपण ही कट करून घेऊया असा आकार. बघा या पद्धतीने आपल्याला पॅच तयार झालेला आहे.